नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण दोन मुद्दे शिकलो. एक मायक्रोस्पोरोजेनेसिस आणि दुसरा स्ट्रक्चर ऑफ द पोलन ग्रेन. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पोलन ग्रेन पासून मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होते हे शिकवणार आहे. म्हणजे आजचा पॉइंट आहे आपला डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. मी या मुद्द्याला सुरू करण्या अगोदर एक फ्लावरचं स्ट्रक्चर काढतो आणि नंतर मी पुढे जातो. त्यापैकी आता आपल्याला माहिती आहे अगदी टिपिकल फ्लावर तुम्ही शिकलेला आहात. त्यापैकी सपोज दिस इज द थॅलॅमस. या थॅलॅमस वरती मी फक्त दोन इसेन्शियल वर्ग काढणार आहे. एक आहे गायनोसियम. या गायनोसियमचा हा कार्पेल, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी हे माहिती आहे सगळ्यांना. आणि त्याच्यानंतर दुसरा अँड्रोसियम. त्या अँड्रोसियम मधला एक स्टॅमेन फक्त मी काढणार आहे. हा स्टॅमेन, त्याचा हा फिलामेंट आणि वरच्या बाजूला टोपीसारखं जे स्ट्रक्चर असतं, दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ अँथर. ह्याचं इंटरनल स्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट हे दोन्ही मुद्दे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे या अँथरच्या आतमध्ये मायक्रोस्पोरेंजिया असतात. त्या मायक्रोस्पोरेंजियामध्ये मायक्रोस्पोर मदर सेल असतात. मायक्रोस्पोर मदर सेल डिवाइड होऊन त्याच्यापासून मायक्रोस्पोर तयार होतात आणि त्याच प्रोसेसला आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस असं म्हणतो, की जे आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. मायक्रोस्पोरोजेनेसिसच्या वेळेला याच्या आतमध्ये मायक्रोस्पोर तयार होतात आणि पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे जेव्हा हा अँथर ब्रेक होतो तेव्हा हे मायक्रोस्पोर्स किंवा त्याला आपण पोलन ग्रेन्स असं म्हणतो, हे ह्याच्यातून बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर ते कुठल्या तरी एजंटच्या मदतीनं जाऊन स्टिग्मावरती पडतात. स्टिग्मावर जाऊन पडण्याच्या प्रोसेसला आपण पॉलिनेशन म्हणतो. समजा या स्टिग्मावरती हा पोलन ग्रेन पडला म्हणजेच पॉलिनेशन झालं आणि मग इथून तिकडं जात असताना काही प्रमाणात अँथरमध्ये आणि काही प्रमाणात स्टिग्मावरती जाऊन या पोलन ग्रेन पासून मेल गॅमेटोफाइट नावाचं स्ट्रक्चर तयार होतं. आता ती डेव्हलपमेंट शिकण्याच्या अगोदर आपण जाणून घेऊया की व्हॉट इज मीन बाय गॅमेटोफाइट. गॅमेटोफाइट म्हणजे काय? गॅमेटोफाइट इज द स्ट्रक्चर विच कंटेन गॅमेट्स. ज्याच्यामध्ये गॅमेट्स आहेत असं स्ट्रक्चर म्हणजे गॅमेटोफाइट. मग ज्याच्यामध्ये मेल गॅमेट्स असतात त्या स्ट्रक्चरला आपण मेल गॅमेटोफाइट म्हणूया. आणि हा मेल गॅमेटोफाइट कशापासून डेव्हलप होतो तर तो पोलन ग्रेन पासून डेव्हलप होतो. बरोबर आहे का? म्हणजेच आपण इथे एक पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडेल की विच इज द फर्स्ट सेल ऑफ द मेल गॅमेटोफाइट. पोलन ग्रेन इज द फर्स्ट सेल ऑफ द मेल गॅमेटोफाइट. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला त्या पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर शिकवलं. आता हाच पोलन ग्रेन मी या ठिकाणी थोडक्यात दाखवतो. या पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर तुम्हाला येत आहे, ऑलरेडी तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये हे शिकलेला आहात. हा पोलन ग्रेन सेक्शन घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की याच्यामध्ये सायटोप्लाझम, न्यूक्लियस आणि ह्याच्या भोवती डबल लेअरचं कव्हरिंग आहे. त्यापैकी सपोज दिस कव्हरिंग इज इंटाइन आणि दुसरं कव्हरिंग याच्या भोवती जे आहे दिस कव्हरिंग इज कॉल्ड ॲज अ एक्झाइन. बरोबर आहे? या एक्झाइन वरती काही ठिकाणी होल्स असतात आणि त्या होल्सना आपण जर्म पोर्स असं म्हणतो. जर्म पोर्स. बरोबर आहे? दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द यंग पोलन ग्रेन. हा जो पोलन ग्रेन आहे तो पोलन ग्रेन इथं आपण जो दाखवलेला आहे तो अँथर मध्ये आत असताना तयार झाल्या झाल्या कसा असेल त्या प्रकारचं स्ट्रक्चर. मग इथं आपल्याला दिस इज एक्झाइन, एक्झाइन आणि 2 नंबरचा लेअर दिस वन इज इंटाइन आणि हे दिसतं ते व्हॉट इज दिस? दिस इज जर्म पोर. आणि मग या पोलन ग्रेन पासून आता मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट होईल. बघा आता द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट इट इज डिव्हायडेड इन 2 फेजेस. 2 फेजेस मध्ये. त्यातला पहिली फेज डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट बिफोर पॉलिनेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट आफ्टर पॉलिनेशन. इथं नीट लक्ष द्या. बिफोर पॉलिनेशन पोलन ग्रेन कुठं आहे रे? अँथर मध्ये. म्हणजे आपण म्हणूया बिफोर पॉलिनेशन
development of male gametophyte occurs inside the anther. And after pollination, the development occurs on the stigma. स्टिग्मा वरती डेव्हलपमेंट होते. आणि म्हणून आपण दोन टप्पे करूया. डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट बिफोर पॉलिनेशन इनसाइड धिस एंथर अँड डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट आफ्टर पॉलिनेशन ऑन धिस स्टिग्मा. बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये बघा, हा युनिसेल्युलर पोलन ग्रेन ज्या वेळेला याची डेव्हलपमेंट सुरू होते एंथरच्या आतमध्ये, व्हॉट हॅपन्स, दिस युनिसेल्युलर पोलन ग्रेन डिवाइड बाय मायटॉटिक डिव्हिजन. पहिली मायटॉटिक डिव्हिजन या ठिकाणी कंप्लीट होते आणि त्या डिव्हिजनला हा डिवाइड होतो. इथं लक्षात घ्या, हा टप्पा इथं पहिली डिव्हिजन, मी हा आकडा टाकून ठेवतो. दिस इज द फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन अँड आफ्टर फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन 2 cells आर फॉर्म. 2 cells तयार होतात. बघा, 2 सेल तयार होतात, 2 इक्वल न्यूक्लियाय तयार होतात. बट ड्युरिंग दिस डिव्हिजन द डिस्ट्रीब्युशन ऑफ सायटोप्लाझम इज अनइक्वल and as a result 2 unequal sized cells get formed. 2 unequal साईजच्या पेशी तयार होतात या पद्धतीनं. If one cell is smaller and one cell is larger, suppose this is intine, आणि याच्या भोवती पुन्हा आपलं जे कव्हरिंग असणार आहे, दिस कव्हरिंग इज एक्झाइन. पुढे आपल्याला माहितीये, देन द एक्झाइन अगेन कंटेन जर्म पोर्स. हे आहेच आहे. बरोबर. आता अशा पद्धतीनं 2 सेल तयार झाल्या. बघा, इनिशियली युनिसेल्युलर पोलन ग्रेन अँड हिअर इज अ 2 सेल्ड पोलन ग्रेन. या 2 सेल पैकी जी मोठी सेल आहे, द लार्जर सेल विच इज फॉर्म्ड आफ्टर डिव्हिजन, दिस इज कॉल्ड ॲज व्हिजिटेटिव्ह सेल. हिला आपण व्हिजिटेटिव्ह सेल असं म्हणूया. और दिस सेल इज कॉल्ड एज अ ट्यूब सेल. हिचं दुसरं नाव आहे ट्यूब सेल. द ट्यूब सेल इज लार्जर. ही मोठी आहे. इट कंटेन मोर सायटोप्लाझम, देन इट कंटेन सम रिझर्व फूड अँड इट अगेन कंटेन व्हॅक्युअल्स. त्याच्यामध्ये व्हॅक्युअल्स पण असतात. देन द स्मॉलर सेल फॉर्म्ड आफ्टर दिस डिव्हिजन, this smaller cell is called as a generative cell. हिला आपण जनरेटिव्ह सेल असं म्हणूया. बघा, नीट लक्षात घ्या, या सर्व गोष्टी कुठं होत आहेत जेव्हा हा पोलन ग्रेन एंथर मध्ये आहे त्याच वेळेला. काय झालं, पहिल्यांदा एक सेलचा पोलन ग्रेन इट डिवाइड बाय मायटॉसिस, पहिली मायटॉसिस, अँड देन इट फॉर्म 2 unequal cells. Larger cell is called as a vegetative cell or tube cell, and the smaller cell is called as a generative cell. तिला आपण generative cell असं म्हणतो. आता लक्षात घ्या, in most of the angiosperm किंवा in more than 60% angiosperm, साधारणतः 60% एंजिओस्पर्मिक प्लांट मध्ये ज्या वेळेला हा पोलन ग्रेन एंथर मधून बाहेर येतो, इट कंटेन 2 सेल्स. म्हणून आपण म्हणतो इन 60% एंजिओस्पर्म पोलन ग्रेन इज रिलीज्ड आउट ऑफ द एंथर ऍट 2 सेल्ड स्टेज. 2 पेशीच्या स्थितीमध्ये, म्हणजे अशा पद्धतीनं, ऑफ विच वन इज व्हिजिटेटिव्ह अँड अनदर इज जनरेटिव्ह सेल. परंतु 40% एंजिओस्पर्म मध्ये काय होतं, the pollen grain is released out of anther at 3 celled stage. मग आता ही तिसरी सेल आणखीन कुठून येते, तर त्यावेळेला ही एकच सेल म्हणजे कुठली, जनरेटिव्ह सेल, आणखीन एकदा डिवाइड होते बाय मायटोसिस आणि मग हिच्या 2 सेल तयार होतात ज्यांना आपण 2 मेल गॅमेट्स असं म्हणणार. आणि मग बघा, एक व्हिजिटेटिव्ह सेल आणि ह्या जनरेटिव्ह सेल पासून तयार झालेले 2 मेल गॅमेट. टोटल सेल किती झाल्या, 3 सेल. अशा 3 सेलचा पोलन ग्रेन 40% एंजिओस्पर्म प्लांट मध्ये रिलीज केला जातो. बट इन 60% एंजिओस्पर्म द पोलन ग्रेन इज रिलीज्ड ऍट 2 सेल्ड स्टेज. आणि त्यामुळे आपण तशाच पद्धतीनं पुढे जाऊया, कारण की जास्तीत जास्त एंजिओस्पर्म मध्ये हा 2 सेल्ड स्टेज मध्ये रिलीज केला जातो. मग मी असं करेल, इथपर्यंतची जी डेव्हलपमेंट आहे 2 पेशी तयार होण्यापर्यंतची, ही मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट कधी, बिफोर पॉलिनेशन.
इनसाइड द एंथर. आता आपण डेव्हलपमेंटच्या दुसऱ्या टप्प्याकडे जाऊया. डेव्हलपमेंट ऑफ द मेल गॅमेटोफाइट आफ्टर पॉलिनेशन. आता आपल्याला लक्षात येते की पॉलिनेशनच्या नंतर म्हणजे कुठं रे, स्टिग्मावरती गेलेला असेल पोलन ग्रेन. म्हणजे पुढची डेव्हलपमेंट इट ऑकर्स व्हेन द पोलन ग्रेन फॉल ऑन द स्टिग्मा. योग्य त्या स्टिग्मावरती जाऊन जेव्हा हा पोलन ग्रेन पडतो त्यावेळेलाच पुढची डेव्हलपमेंट होते. आता काय होतं, व्हेन दिस 2 सेल्ड or in some cases 3 celled pollen grain fall on stigma. जेव्हा तो स्टिग्मावरती जाऊन पडतो, it absorbs some watery substance from the stigma. स्टिग्माच्या सरफेसवरती असणारं काही वॉटर, काही मॉइश्चर हा पोलन ग्रेन ऍब्सॉर्ब करतो. and when it absorbs watery substance from the stigma, the vegetative cell swell. ही स्वेल होते. आणि मग पुढच्या टप्प्यावरती आणखीन काय होतं आता नीट लक्षात घ्या. ही जी जनरेटिव्ह सेल आहे, ही जनरेटिव्ह सेल आपण एका कॉर्नरला काढली होती अगोदर. नाउ दिस सेल बिकम फ्री, इट बिकम स्पिंडल शेप अँड इट फ्लोट इनसाइड द व्हेजिटेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेल मध्ये ही फ्लोट व्हायला लागते. बरोबर आहे. आता मी या ठिकाणी पुन्हा सी, दिस इज द न्यूक्लियस ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. पुन्हा ही आहे ती छोटी जनरेटिव्ह सेल. आणि या दोन्हीच्या भोवती आणखी असणार कव्हरिंग अँड दिस कव्हरिंग इज एक्झाईम. एक्झाईम म्हणजे टप्पे लक्षात घ्या. पहिल्यांदा फक्त 2 सेल तयार झाल्या, त्याच्यानंतर जनरेटिव्ह सेल व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझम मध्ये आता फ्लोट होतीये. बरोबर आहे. आता ड्यू टू ऍब्सॉर्प्शन ऑफ मॉइश्चर ऍब्सॉर्ब केल्यामुळं दिस प्रोटोप्लाझम अप्लाय प्रेशर ऑन दिस इंटाइन. इंटाइन वरती हा प्रेशर अप्लाय करतो आणि त्याच्यामुळं 3 पैकी कुठल्या तरी एका जर्म पोर मधून हा पोलन ग्रेनचा इंटाइन बाहेर येतो आणि एक लहानशी ट्यूब तयार करतो. अँड दॅट ट्यूब इज कॉल्ड ॲज अ पोलन ट्यूब. तिला आपण पोलन ट्यूब म्हणतो. म्हणजे मी आता पुढचा टप्पा काढतो. या ठिकाणी लक्षात घ्या, सपोज ही आपली पुन्हा एक पेशी, ठीक आहे. त्यात दिस इज द इंटाइन, याच्या भोवती आणखीन हे कव्हरिंग, सी दिस इज द एक्झाईम. आता यानं काय केलेलं आहे, मॉइश्चर ऍब्सॉर्ब केलेलं आहे आणि मॉइश्चर ऍब्सॉर्ब केलेलं असल्यामुळं हा इंटाइन आता फुगलेला आहे किंवा आतून ही सेल फुगलेली आहे. आणि त्यावेळेला कुठल्या तरी एका जर्म पोर मधून काय होणार आहे, ही इंटाइन बाहेर येईल अँड इट फॉर्म अ स्मॉलर ट्यूब. ह्याच्यापासून एक लहानशी ट्यूब तयार होते. अँड नाउ दिस ट्यूब इज कॉल्ड ॲज अ पोलन ट्यूब. हिला आपण पोलन ट्यूब असं म्हणू. बरोबर आहे. या पद्धतीचं स्ट्रक्चर तयार होतं. ठीक आहे. जेव्हा ही पोलन ट्यूब तयार होते, बघा व्हेजिटेटिव्ह सेल पासून किंवा ट्यूब सेल पासून लगेच आतला व्हॅक्युअल मोठा होतो. त्याच्यामुळं व्हेजिटेटिव्ह सेलचं न्यूक्लियस ह्या पोलन ट्यूब मध्ये जातं. नाव दिस न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज अ ट्यूब न्यूक्लियस. ह्याला आपण ट्यूब न्यूक्लियस असं म्हणूया. मागोमाग या सेलचा सायटोप्लाझम पण याच्यात घुसतो आणि त्याच्यानंतर ही जी सेल आहे आपण काढलेली मधली, काय नाव तिचं, जनरेटिव्ह सेल. ही जनरेटिव्ह सेल सुद्धा या पोलन ट्यूब मध्ये जाते. सी इथं असलेले. आणि हे सर्व घडत असताना हा पोलन ग्रेन मात्र फुलाच्या स्टिग्मावरती असतो. आता ही पोलन ट्यूब स्टिग्मा मधून घुसते आणि घुसल्यानंतर हळूहळू खाली ह्या स्टाईल मध्ये येते. बरोबर आहे. आता मी पुढच्या टप्प्यावरती हे स्ट्रक्चर कशा पद्धतीनं दिसतं ते काढणार आहे. एक लक्षात घ्या, सपोज अगेन व्हेजिटेटिव्ह सेल आणि या व्हेजिटेटिव्ह सेल पासून तयार झालेली पोलन ट्यूब. आता फक्त काय झालेलं आहे, पोलन ट्यूबची लांबी वाढलेली आहे आणि ही लांब झालेली जी पोलन ट्यूब आहे ही पोलन ट्यूब स्टिग्माला क्रॉस करून आता गायनोसियमच्या कार्पेलच्या स्टाईल मध्ये घुसली आहे. ही खाली चालली आहे, हळूहळू ओव्हरीकडे जाणार आहे. बरोबर आहे. पुढच्या कडेला याच्यामध्ये पुन्हा हे न्यूक्लियस, त्या न्यूक्लियसचं नाव व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस किंवा ट्यूब न्यूक्लियस. आणखीन हे होत असताना हा कडेचा लेअर आपल्याला विसरून चालणार नाही. ठीक आहे.
हा लेअर, दिस लेअर इज एक्झाईन, हा एक्झाईन असेल. ठीक आहे. 3 ठिकाणी आपण हा दाखवला होता ब्रेक झालेला, तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय. ठीक आहे. ही पोलन ट्यूब आली. आता लक्षात घ्या, इथं मी काढली होती ही सेल. कुठली सेल होते? दिस सेल इज जनरेटिव्ह सेल. आता ही सेल आणखीन एक वेळा डिवाइड होते. म्हणजे मी इथं दुसरा आकडा काढतो, दुसरी डिव्हिजन, आणि इथं दुसरी मायटॉटिक डिव्हिजन आहे. पण ती मायटॉटिक डिव्हिजन फक्त जनरेटिव्ह सेलची होते आणि तिच्यापासून 2 पेशी तयार होतात. ह्या दोन्ही पेशी हॅप्लॉइडच आहेत आणि या 2 पेशींना आपण मेल गॅमेट्स असं म्हणतो. सी, दीज आर द मेल गॅमेट्स. हे कशापासून तयार झाले? बाय द मायटॉटिक डिव्हिजन ऑफ जनरेटिव्ह सेल. जनरेटिव्ह सेलच्या मायटॉटिक डिव्हिजन पासून. आता ही जी ट्यूब आहे, अगेन दिस इज पोलन ट्यूब. बघा, such type of the structure which contain pollen tube, tube nucleus and 2 male gametes, this complete structure is called as male gametophyte. आणि आपल्याला लक्षात येते हा कशापासून तयार झाला? इट इज फॉर्म फ्रॉम वन पोलन ग्रेन. आपण बघितलं होतं की जेव्हा अँथर मध्ये हा पोलन ग्रेन तयार होतो किंवा मायक्रोस्पोर तयार होतो बाय द प्रोसेस कॉल्ड एज मायक्रोस्पोरोजेनेसिस, हा हॅप्लॉइड पोलन ग्रेन तयार झाला. हाच पोलन ग्रेन पहिल्यांदा मायटॉटिक डिव्हिजनने डिव्हाइड होतो. 2 सेलचा पोलन ग्रेन तयार होतो, म्हणजे पहिली मायटोसिस. 2 सेलचा पोलन ग्रेन अँथर मधून जाऊन स्टिग्मावरती पडतो आणि त्याच्यापासून पोलन ट्यूब असणारा मेल गॅमेटोफाइट तयार होतो. मात्र या 2 सेल पैकी जनरेटिव्ह सेलची पुन्हा एकदा मायटॉटिक डिव्हिजन होते आणि 2 मेल गॅमेट्स तयार होतात. त्यामुळे आपल्याला जर असं विचारलं, हाऊ मेनी मायटॉटिक डिव्हिजन्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म मेल गॅमेटोफाइट फ्रॉम मायक्रोस्पोर किंवा पोलन ग्रेन, म्हणजे पोलन ग्रेन पासून मेल गॅमेटोफाइट तयार होण्यासाठी किती मायटॉटिक डिव्हिजन्स लागतात? आपलं उत्तर असेल 2 मायटॉटिक डिव्हिजन्स. इथं पहिली आणि या ठिकाणी दुसरी मायटॉटिक डिव्हिजन. दुसरी मायटॉटिक डिव्हिजन जनरेटिव्ह सेलची होते आणि त्याच्यापासून मग 2 मेल गॅमेट्स तयार होतात आणि ह्या कम्प्लीट स्ट्रक्चरला, की ज्याच्यात मेल गॅमेट्स आहेत, त्याला आपण काय म्हणतो? मेल गॅमेटोफाइट. आता लक्षात घ्या, ही पोलन ट्यूब अशीच ह्या स्टाईल मधून वाढत येईल आणि ओव्हरीमध्ये येईल, की ज्या ठिकाणी पुढे जाऊन आपल्याला फर्टिलायझेशन कशा पद्धतीनं होतं ते शिकायचं आहे. मात्र हे सर्व होत असताना आणखीन काही मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत. त्यापैकी एक मुद्दा आहे की ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे, अँड दॅट इज पोलन व्हायबिलिटी. याला आपण पोलन व्हायबिलिटी असं म्हणतो. What is pollen viability? It is the functional ability of the pollen grain to germinate and to form male gametophyte. म्हणजे पोलन ग्रेनची ॲबिलिटी, पोलन ग्रेनची क्षमता. कसली क्षमता? टू फॉर्म मेल गॅमेटोफाइट. मेल गॅमेटोफाइट तयार करण्याची पोलन ग्रेनची क्षमता, त्याला आपण पोलन व्हायबिलिटी असं म्हणतो. ही क्षमता किती काळ असते? जेव्हा एखादा पोलन ग्रेन अँथर मधून बाहेर येतो तयार झाल्यानंतर, तिथपासून पुढं किती वेळ तो मेल गॅमेटोफाइट तयार करू शकतो? का कितीही दिवस राहिलं तरी पुन्हा तो मेल गॅमेटोफाइट तयार करेल असं नाही. तर त्याचा एक ठराविक वेळ आहे, तेवढा वेळच त्याच्याकडे मेल गॅमेटोफाइट तयार करण्याची क्षमता आहे आणि तेवढ्या वेळामध्ये तो पोलन ग्रेन योग्य त्या स्टिग्मावरती पडलाच पाहिजे. जर तो योग्य त्या स्टिग्मावरती पडला नाही तर त्याची व्हायबिलिटी संपते आणि व्हायबिलिटी संपल्यानंतर जरी तो स्टिग्मावरती जाऊन पडला तरी मेल गॅमेटोफाइट तयार होऊ शकत नाही. आणि म्हणून व्हॉट इज पोलन व्हायबिलिटी? द फंक्शनल ॲबिलिटी किंवा क्षमता कशाची? पोलन ग्रेनची. कशासाठी? टू फॉर्म मेल गॅमेटोफाइट. लक्षात घ्या, द व्हायबिलिटी ऑफ द पोलन ग्रेन डिपेंड्स अपॉन
the plant species and also on environmental conditions like temperature, humidity. काही एक्झाम्पल्स आहेत इन सम सिरियल प्लांट्स लाईक व्हीट अँड राईस. व्हीट आणि राईस मध्ये या पोलन ग्रेनची व्हायबिलिटी खूप कमी असते. इट इज ओनली अबाउट 30 मिनिट्स. म्हणजे अँथर मधून बाहेर पडल्यानंतर खूप पटकन त्याची व्हायबिलिटी संपते आणि तेवढ्या वेळामध्ये तो योग्य त्या स्टिग्मावरती नाही पडला तर तो पोलन ग्रेन वाया जातो, त्याची व्हायबिलिटी संपते. आणि म्हणून आपण लक्षात ठेवायचं राईस अँड व्हीट पोलन व्हायबिलिटी ओनली फॉर 30 मिनिट्स. बट इन सम प्लांट्स द पोलन व्हायबिलिटी किंवा पोलन ग्रेन्स हॅव व्हायबिलिटी फॉर द लॉंग ड्युरेशन. फॉर एक्झाम्पल प्लांट्स इन फॅमिली सोलॅनेसी, फॅमिली लेग्युमिनेसी अँड देन फॅमिली रोझेसी यांच्यामध्ये पोलन ग्रेनची व्हायबिलिटी ही महिन्यापर्यंत असू शकते. म्हणजे महिना हे पोलन ग्रेन व्हायबल राहतात आणि तेवढ्या वेळामध्ये ते योग्य त्या स्टिग्मावरती जाऊन पडले की त्यांच्यापासून मेल गॅमेटोफाइट नावाचं स्ट्रक्चर तयार होतं. इथपर्यंत लक्षात आलं का? म्हणजे आपण फुलामधली एक बाजू आपण आता सध्या संपवलेले मेल साइड, मेल ऑर्गन आणि त्याच्यापासून मग पोलन ग्रेन आणि मेल गॅमेटोफाइट आपण गॅमेट्स पर्यंत आलो. रिप्रोडक्शन मध्ये दोन्ही प्रकारचे गॅमेट्स आपल्याला पहिल्यांदा तिथपर्यंत यायचे. त्यामुळे आपण अँड्रोसियम, अँड्रोसियमचे स्टॅमेन, स्टॅमेनचा अँथर, अँथर मध्ये पोलन ग्रेन तयार होतात आणि त्याच्यापासून मेल गॅमेट असणारं स्ट्रक्चर, मेल गॅमेटोफाइट कशा पद्धतीनं तयार होतं हे शिकतो. आता आपल्याला जर फर्टिलायझेशन शिकायचं असेल तर आपल्याला फिमेल साइड पण शिकावी लागेल, फिमेल सेक्स ऑर्गन पण शिकावं लागेल. परंतु हा फिमेल सेक्स ऑर्गन मी नेक्स्ट लेक्चर मध्ये एक्सप्लेन करणार आहे. त्या अगोदर पोलन ग्रेनशी संबंधित आणखीन 2-3 मुद्दे तुम्ही लक्षात असू द्यावे की जे एनसीईआरटी मध्ये ज्यांचा उल्लेख केलेला आहे आणि ते तुम्हाला नीटच्या दृष्टीने उपयोगी पडतील. स्टेट बोर्डच्या सिलेबस मध्ये या गोष्टीचा उल्लेख केला आहे. त्यापैकी एक मुद्दा आहे तो म्हणजे पोलन ग्रेन्स हे इडिबल प्रोडक्ट तयार करण्यासाठी वापरले जातात. म्हणजे हे पोलन ग्रेन दे आर न्यूट्रिशियस, हे न्यूट्रिशियस आहेत आणि त्यामुळे त्यांचा खाण्यासाठी वापर केला जातो. त्यांच्यापासून इडिबल प्रोडक्ट्स तयार केले जातात आणि जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत इन फॉर्म ऑफ पोलन टॅबलेट्स अँड पोलन सिरप. पोलन ग्रेन पासून त्याच्यात असणाऱ्या रिझर्व्ह फूड पासून काही टॅबलेट्स बनवल्या जातात, काही सिरप्स बनवले जातात आणि एनर्जी सोर्स म्हणून स्पोर्ट्स मध्ये परफॉर्मन्स एनहान्स करण्यासाठी, सुधारण्यासाठी ह्या पोलन टॅबलेट्स किंवा पोलन सिरप्स खाल्ले जातात. हा एक मुद्दा. आणखीन एक मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा की काही झाडांचे जे पोलन ग्रेन्स आहेत ना दे कॉज ॲलर्जी, त्यांच्यापासून ॲलर्जी होते. फॉर एक्झाम्पल पार्थेनियम ग्रास. हा जो पार्थेनियम ग्रास आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा ह्याला भरपूर फुलं येतात, फ्लॉवरिंग होतं, त्यांचे पोलन ग्रेन बाहेर पडतात तेव्हा काही लोकांना ह्याच्या ॲलर्जीचा त्रास होतो आणि मग त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं पोलन ग्रेन्स ऑफ द पार्थेनियम दे ऑल्सो कॉज ॲलर्जी. त्यांच्यापासून ॲलर्जिक रिॲक्शन्स काही लोकांमध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. नॉट इन ऑल पर्सन, सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्या लोकांना होत नाहीत पण काही लोकांना हे ॲलर्जिक रिॲक्शन्स येतात. हे ऍडिशनल मुद्दे की जे एनसीईआरटी मध्ये एक्सप्लेन केलेले आहेत ते आपण लक्षात ठेवावेत. बाकी इथपर्यंत आपण मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट म्हणजेच रिप्रोडक्शन साठी लागणारी कम्प्लीट मेल साइट शिकलेलो आहोत. इन नेक्स्ट लेक्चर, पुढच्या लेक्चर मध्ये आपण हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणजे गायनोसियम याचं डिटेल स्ट्रक्चर शिकणार आहोत आणि मग एकदा फिमेल गॅमेट पर्यंत आलं की पुढे आपल्याला फर्टिलायझेशन कडे जाता येईल. हा भाग आपण पुढच्या लेक्चर मध्ये शिकूया.